लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अशी अपडेट समोर आले आहे ई-के.वाय.सी संदर्भात. शासनाकडे ई-के.वाय.सी मुदतवाढीची मागणी. सरकार मोठा निर्णय घेणार का? ही सगळ्यांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. ई-के.वाय.सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या महिलांकडून शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडे अनेक लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशाच स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विविध जिल्ह्यातून हे महत्त्वाचे पहा. विविध जिल्ह्यातून काय केलेले आहे? अर्ज सादर करत आहे विविध जिल्ह्यातून. समोर पहा, शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर सरकारने निर्णय घेतला तर अनेक महिलांना याचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना 3 महिन्याचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणी असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. पहा, एकदम महत्त्वाचे पहा. जर हा निर्णय झाला परत एकदा ही के.वाय.सी सुरू करण्याचा किंवा मुदतवाढीचा, तर हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तर 1-2 नाही, भरपूर महिला बाकी आहे ई-के.वाय.सीसाठी. तर ई-के.वाय.सी जर पुन्हा एकदा सुरू झाली तर याच्या भरपूर महिलांना लाभ मिळणार. तसेच ज्यांनी ई-के.वाय.सी मुदतीत पूर्ण केले आहे, म्हणजे ज्यांना ई-के.वाय.सी पूर्ण केली आहे त्या महिलांना रखडलेले अनुदानचे हप्ते कधी मिळणार याची प्रतीक्षा वाट पाहत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरुवातीचे 5-6 महिने दरमहा लाभ देण्यात आला. पण जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक लाभार्थी महिलांच्या निकषानुसार पडताळणी सुरू झाली. 5 ते किती 6 महिने दरमहा किती 1500 रुपये लाभ दिला. त्याच्यानंतर काय केलं? हा 1500 रुपये लाभ 5 ते 6 महिनेच दिला. त्याच्यानंतर काय केलं? त्यांना एक निकषानुसार पडताळणी सुरू केली. आता ती सुरू केली पण त्याच्यामध्ये काय पहा, या ठिकाणी महत्त्वाचं, सुरुवातीला काय केलं त्यांनी? सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले. जे सरकारी काय केलं त्यांना? जे सरकारी नोकरी करतात त्यांना काय केलं? वगळले. फक्त काय केलं? सरकारी नोकरीवाल्यांना वगळले सुरुवातीला. त्यानंतर महिला व पुरुष, त्याच्यानंतर पहा, महिला व पुरुष एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली. महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले. नंतर काय केलं? महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले. केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणारे 4 चाकी असलेले महिलांना वगळले. हे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला फक्त 5 ते 6 महिने लाभ मिळाला. त्याच्यानंतर वगळण्याची सुरुवात झाली. समोर का म्हणता पहा, आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्याचा शोध सुरू आहे. ज्यांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांचा शोध घेणं सुरू आहे. त्यासाठी काय सुरू केलं त्यांना? ई-के.वाय.सी कशासाठी सुरू केलेली? ज्याचं 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे त्यांच्यासाठी काय केली? ई-के.वाय.सी करण्यात आली. पण हे महत्त्वाचे पहा. पण सुरुवात कुठून झाली पहा? सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांनी मुदतीत ई-के.वाय.सीच केली नाही. फक्त एका सोलापूरचं सांगतोय, भरपूर असे जिल्हे आहे तिथं भरपूर महिला बाकी आहे. हे सर्वांना माहिती आहे किती बाकी आहे. ई-के.वाय.सीसाठी त्यांना वेळ मिळाला नाही, ना तर काही ना काही कारण आहे. कागदाचं पकडा, कोणते कागदपत्र नाही मिळाले किंवा कोणत्या चुका त्यांच्या वेळेवर दुरुस्त नाही झाल्या, याच्यानं ई-के.वाय.सीसाठी भरपूर महिला बाकी आहे. ई-के.वाय.सी खूप गरजेचं आहे. परत एकदा घेणं सरकारला एक विनंती आहे. ई-के.वाय.सी ही पुन्हा सुरू करा. समोर का म्हणता पहा अपडेटमध्ये, त्यामुळे पात्र असतानाही त्यांना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. पहा या ठिकाणी पहा, पात्र आहे, महिला पात्र आहे, फक्त त्यांना काय झालं? ई-के.वाय.सी काहींना कळालंच नाही. ई-के.वाय.सी कधी आली
आणि कधी संपली त्याची मुदत हे काहीच कळालं नाही. याच्यामुळे काय झालेलं आहे, भरपूर महिला काय केलेलं आहे, KYC केलीच नाही. प्रत्येक महिलांच्या काही ना काही अडथळा आलेला असेल. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एक संधीची मागणी देखील केली आहे. पहा एकदम महत्त्वाचं आहे. पहा त्यांना काय केलेलं आहे, जिल्ह्याच्या मध्ये कोण कुठं सोलापूरच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एक सुवर्ण संधीची मागणी केली आहे. पहा एक भरपूर महिला एकच ठिकाणी नाही भरपूर जिल्ह्यामध्ये मागणी केली जात आहे की KYC ची मुदत वाढ करा. आता याचं एक उत्तर दिलेलं आहे अधिकारी कोण, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातून एक उत्तर आलेले आहे. तेच आपण उत्तर पाहणार आहोत. पहा या ठिकाणी पहा, महिला व बाल विकास अधिकारी सोलापूरचे अविनाश मगर सर यांनी काय दिलेलं उत्तर पहा एक महत्त्वाच्या अपडेटमध्ये. मुख्यमंत्री हे अविनाश मगर साहेब बोललेले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थ्यांची KYC चुकली होती, काय म्हटले ते KYC चुकली होती त्यांच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत होती. आता ज्या लाभार्थी महिलांची KYC राहिली आहे त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीची अर्ज केले आहेत. अर्ज केले आहे हे मी म्हणत नाहीये, हे कुठं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांना म्हटलेलं आहे. ते का म्हटले आहे, ही मागणी कोणी केलेली आहे, महिलांनी केलेली. त्यानुसार आम्ही शासनाला समोर का म्हटले ते, त्यानुसार आम्ही शासनाला पत्र व्यवहार करून त्यांची मागणी कळवली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातून अशीच मागणी झालेली आहे. भरपूर जिल्हे आहेत त्या ठिकाणी महिला KYC केलेली नाही, तर भरपूर महिलांचे अर्ज सादर करत आहे की KYC साठी मुदत द्या, त्याची तारीख वाढ द्या, परत एकदा आम्हाला KYC ची एक सुवर्ण संधी म्हणून द्या. ज्या महिला बाकी असतील, पात्र आहे भरपूर महिला पात्र आहे पण त्यांना KYC केली नाही, तर अशा महिलांना परत एकदा तरी सुवर्ण संधी मिळावी. आता येणाऱ्या 15 ते 16 या 2 तारखेला 15 आणि 16 2 तारखेला काय होणार आहे, मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेण्याची दाट शक्यता KYC ही झाली पाहिजे. KYC जर झाली तर भरपूर महिलांना आर्थिक मदत होईल आणि त्यांचा जो हप्ता आहे तो सुरळीत सुरू राहील. त्यासाठी काय KYC ची मुदत वाढवावी आणि ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना काय करायचं आहे, कागदपत्र रेडी ठेवायचे. ज्यांनी KYC केली नाही, का नाही केली, काय ना काही प्रॉब्लेम किंवा काहीतरी अडचणी असतील त्या अडचणी दूर करून घ्यायच्या आहे 15 आणि 16 तारखेपर्यंत त्याच्या अडचणी दूर करून घ्या. त्याच्यानंतर तुमची KYC सुरू होईल. जास्त दिवस मिळणार नाही, तर सर्वांना विनंती कागदपत्र तयार ठेवा आणि 15-16 तारखेला खूप शक्यता आहे KYC साठी मुदतवाढ मिळण्यासाठी. कोणतेही अडचण असले तर कमेंट्स करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.